भारत सध्या एका भीषण नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे आणि ते संकट म्हणजे सूर्याचा कोप आणि त्यातून निघणारी जीवघेणी उष्णतेची लाट। दरवर्षी उन्हाळा येतो, पण यंदाची स्थिती काहीशी वेगळी आणि चिंताजनक आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार संपूर्ण उत्तर भारतासह महाराष्ट्रातही तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे सरकलाय। ही केवळ उन्हाची तीव्रता नसून पृथ्वीच्या बदलत्या हवामान चक्राचा हा एक गंभीर परिणाम आहे। पृथ्वीच्या वातावरणात निर्माण होणारा उच्च दाबाचा पट्टा आणि जमिनीवरून वाहणारे कोरडे उष्ण वारे एकत्र आल्यामुळे ही जीवघेणी स्थिती उद्भवली आहे, ज्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र राज्यावर होताना दिसतोय। विदर्भ आणि मराठवाड्याच्या मातीतून निघणारी उष्णतेची धग असो वा शहरांमधील सिमेंटच्या जंगलात अडकलेली गरम हवा, या सगळ्यांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून निसर्गाचं हे रौद्र रूप सगळ्यांनाच भीतीच्या छायेखाली ठेवते। पण मंडळी, ही उष्णतेची लाट अचानक भारतात कशी निर्माण झाली, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात आणि त्याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। भारतामध्ये सध्या लोकांना उन्हाचा तडाखा ज्या पद्धतीने बसतोय, त्यावरून असं वाटतंय की ह्या वर्षी उन्हाळा मोठं संकट निर्माण करून सोडणार आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार एप्रिल 2026च्या या मध्यात सूर्याने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली असून संपूर्ण देशात हीट वेव्हचं संकट ओढावलंय। ही उष्णतेची लाट निर्माण होण्यामागची अनेक कारणं दडलेली आहेत। प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य भागात आणि वातावरणाच्या वरच्या भागात एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाला आहे, ज्यामुळे हवेचा दाब प्रचंड वाढला असून ही दाबयुक्त हवा उष्ण आणि कोरडी होऊन जमिनीच्या दिशेने ढकलली जाते। त्या ठिकाणी ढगांची अनुपस्थिती असून सूर्याची प्रखर किरणं थेट जमिनीवर येत आहेत आणि तापमानात कमालीची वाढ होते। याशिवाय जागतिक स्तरावर अल निनोचा प्रभाव अद्याप टिकून असल्यामुळे समुद्र आणि जमिनीच्या तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारताच्या हवामानावर झालाय। महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या लाटेचा प्रभाव सर्वाधिक आहे। अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये पारा 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय। या भागात हवेतील आर्द्रता अत्यंत कमी असल्याने हवा कोरडी आणि भाजून काढणारी भासते। दुसरीकडे कोकण आणि मुंबईच्या किनारपट्टीवर तापमान विदर्भा इतकं नसलं तरी तिथं आर्द्रतेचे प्रमाण 80% वर गेल्यामुळे उबदार आणि दमट हवामानाने नागरिकांचा जीव कासावीस केलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये पाण्याची पातळी आधीच खालावलेली असताना या उष्णतेने पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत आहे, ज्यामुळे टंचाईचं संकट अधिक गहिरं झालंय। त्याचबरोबर मंडळी, या तीव्र उष्णतेचा सर्वसामान्य माणसांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन आयुष्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे। शरीरातील पाणी झपाट्यानं कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन, सतत येणारा थकवा, स्नायूंमध्ये पेटके येणं आणि डोकेदुखी अशा समस्या घरोघरी पाहायला मिळतात। माणसांना सगळ्यात मोठा धोका हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा आहे। शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा कोलमडली की माणसाला मृत्यू ओढावू शकतो। अशा परिस्थितीत शेतमजूर, पोलीस कर्मचारी, डिलिव्हरी बॉयज आणि बांधकाम कामगार जे उन्हात काम करतात, त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे। उन्हामुळे केवळ माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही फटका बसला असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या पाखरांचे मृत्यू होत असल्याचे चित्र समोर येत आहे। पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर उन्हाच्या कडाक्यामुळे फळबागांना सनबर्निंगचा फटका बसत असून संत्री, मोसंबी आणि आंब्याची गळती वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम येणाऱ्या काळात अन्नधान्याच्या किमतीवर आणि शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे। माणसांनी या तीव्र उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे। तहान लागो वा न लागो, सतत पाणी पिणं हाच यावरील सोपा उपाय आहे। बाहेर पडताना डोक्यावर पांढरा रुमाल किंवा छत्री असणं अनिवार्य आहे, कारण गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात तर पांढरा रंग ती परावर्तित करतो। दुपारच्या 12 ते 4 या काळात घराबाहेर जाणं टाळणं हिताचं आहे। आहारामध्ये काकडी, टरबूज, ताक, दही आणि नारळ पाणी यांचा जास्तीत जास्त समावेश केल्यास शरीराचं तापमान स्थिर राहण्यास मदत होते। त्यासोबत खिडक्यांना पडदे लावणं आणि घरात हवा खेळती ठेवणं हे छोट्या छोट्या गोष्टीही मोठा दिलासा देऊ शकतात। जर कुणाला चक्कर येत असेल किंवा उलट्या होत असतील तर विलंब न करता त्यांना थंड जागी नेऊन डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा असह्य झाला असून भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग,
कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय, जिथं उष्ण आणि दमट हवामानामुळे लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे। त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भातील अकोला या जिल्ह्यांतही तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे। आतापर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार या कडक उन्हामुळे आणि उष्माघातामुळे राज्यात सुमारे 25 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून 375 हून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास झालाय, ज्यामध्ये विदर्भातील नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे। ही परिस्थिती पाहता दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे आणि जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे हेच आरोग्यासाठी हिताचं ठरणार आहे। या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाची भूमिका मांडली आहे। त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की हवामान बदल हे आता केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांचे विषय राहिले नसून ते आता आपल्या घरापर्यंत पोहोचले। त्यांनी राज्य प्रशासनाला तातडीने हीट ॲक्शन प्लॅन राबवण्याचे निर्देश दिले असून सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणं, बस स्थानकावर सावलीची व्यवस्था करणं आणि रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यावर भर दिलाय। त्यांनी विशेषतः शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या अधिक तापमानाचा फटका बसणाऱ्या भागांतील नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये। त्यासोबतच फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की उष्माघात हा केवळ थकवा नसून तो जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे अंग झाकणारे सुती कपडे वापरणं आणि सतत पाण्याचं सेवन करणं ही काळाची गरज आहे। तसेच सरकारच्या वतीने पाणी पुरवठ्याच्या योजनांना वेग दिला जात असून वीज पुरवठा खंडित होणार नाही, जेणेकरून लोकांना पंखे किंवा कूलरचा आधार घेता येईल याची काळजी घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। एकूणच हे संकट मोठं असलं तरी योग्य काळजी आणि शासकीय नियोजनाच्या जोरावर आपण या उष्णतेच्या लाटेचा सामना करू शकतो। पण त्यासाठी प्रत्येक नागरिकाने निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून पर्यावरणाचं रक्षण करणं हीच दीर्घकालीन उपाययोजना ठरू शकेल। बाकी मंडळी, या असणाऱ्या हीटवेव्ह बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।